नमस्कार मंडळी. तर आज सकाळी सकाळी साफसफाईच्या कामाला लागले थोडंसं. तर पालवेसाहेब गेले ऑफिसला, त्यांना नाश्ता वगैरे करून दिला आणि डब्बा घेऊन नाही गेले, ते जेवायला दुपारी घरी येणार होते. तर मग सुट्टीचा दिवस होता, रविवारचा व्हिडिओ आहे हा, हे क्लिअर करते अगोदर मी. तर मग म्हटलं आज जरा थोडीशी क्लिनिंग करूया. तर हे जे खालच्या ज्या ट्रॉल्या आहेत त्याच्या खाली ना अशी थोडीशी घाण साचते. जर आपण लवकर साफ केलं नाही ना तर ते खूप असं घाण होतं तिथं. तर आता मी दिवाळीला काढल्या होत्या हे सगळ्या ट्रॉल्या. तर म्हटलं आज त्या ट्रॉल्या काढते आणि तिथलं खालचं छान पुसून घेते. तसं रोज झाडू वगैरे होतं पण तिथे आत काही झाडू पोहोचत नाही. तर मग म्हटलं चला आज ती साफसफाई करून घेऊया. तर खालच्या ज्या 2 ट्रॉल्या असतात त्या ट्रॉल्या काढून घेतल्या, त्या धुतल्या. त्याच जास्त खराब होतात, वरच्या खराब होत नाहीत, पण खालच्या ज्या असतात ना त्याच खराब होतात. तर त्या छान धुवून सुकायला ठेवल्या आणि म्हटलं चला आता साफसफाई काढायला घेतलेलीच आहे. तर आपली जी गोधडी आहे ती पण धुवून काढावी. तरी खाली अंतरांची गोधडी आहे ना, तर ही पण म्हटलं चला आता धुते मी, कारण हिला पण धुतलेली आता 2-3 महिने झाले होते. तर ती पण भिजत घातली थोड्या वेळ, म्हटलं थोड्या वेळ भिजू द्यावी. तोपर्यंत मस्त आधी ती उठली होती तर तिला चहा बनवला, त्याच्यासोबत मीही चहाचा आनंद घेतला. आणि त्याच्यानंतर मग अर्धा 1 तास गोधडी भिजू दिली आणि छान अशी गोधडी धोपटीने धोपटली गोधडीला आणि छान अशी ती 3 पाण्याने गोधडी छान अशी धुवून काढली. आणि किती काळं पाणी जातं आहे पाहू शकता तुम्ही. तर खूप जड अशी गोधडी ती, धुवायचं म्हटलं की खूप असं जीवावर येतं ते गोधडी धुवायला. गोधडी वगैरे धुवून सुकायला टाकली. तोपर्यंत इकडं ट्रॉल्या पण सुकल्या होत्या. त्या ट्रॉल्या मग आणल्या, लावल्या त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये जी भांडी काढून ठेवलेली होती ती लावली. आणि त्याच्यानंतर मग आंघोळ वगैरे केली, फ्रेश झाली आणि आले स्वयंपाक करायला. तर आज स्वयंपाकामध्ये मला बनवायची होती मेथीची भाजी. बनवली मी सुक्की माझ्यासाठी आणि पालवेसाहेबांसाठी, आणि मुलांना बनवला होता अख्खा मसूर. कारण मुलं आधी ती रात्रीच मला म्हटली होती की माझ्यासाठी अख्खा मसूर बनव उद्याच्याला, तर तिच्यासाठी तो बनवला. आणि आमच्यासाठी थोडीशी मेथीची भाजी राहिली होती तर ती पण बनवून घेतली. आज मी मातीच्या भांड्यात मेथीची भाजी बनवली, साधी सिंपल बनवली आपली. लसणाची फोडणी, जिऱ्याची फोडणी आणि त्याच्यात एकच मिरची टाकली आणि शेंगदाण्याचा कूट टाकून अशी बनवून घेतली. आणि त्याच्यानंतर थोडीशी शिमला मिरची बनवली चपात्या वगैरे झाल्यावर. तर दुपारच्या जेवणामध्ये अख्खा मसूर, मेथीची भाजी, चपाती, फोडणीचं वरण केलं होतं साहेबांच्या आवडीचं, चटणी असं होतं. आणि मुलांनी तर जेवायलाही घेतलं होतं, त्यांना भूक लागली होती. आणि मेथीची भाजी म्हटल्यावर बाजरीची भाकरी मला आवडते तर तीही केली होती. तर असं होतं माझा आजचा दिवस. बाय.